हाय हॅलो गुड इव्हनिंग गाईज. तर आम्ही तिघीजण चाललो होतो बड्डे सेलिब्रेशनसाठी. ते कुठे जाणार होते तुम्हाला पुढे समजणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. नाईटला आहे ना बाईक राईड घेण्याची एक वेगळीच मज्जा असते. तुम्ही बघू शकता किती छान वातावरण वाटते एकदम असं, आणि पावसाळ्याच्या दिवसात एकदम भारी वाटत होतं. पण आहे ना हे फक्त वन वे जर रोड असेल ना तर तिथे मस्त वाटते. जेव्हा 2 वे रोड येतो पुढे आम्हाला लागलाच, तेव्हा जरा भीती वाटली होती, कारण एक गाडी जेमतेम मला नॉर्मल टच करता करता राहून गेली. नशीब आमचे चांगले होते. सो पुढे आम्ही पोचलो उरणमध्ये. तिथे गेलो केक शॉपमध्ये आणि प्रियांशला मी विचारत होतो की कोणता केक घ्यायचा. प्रियांशला जे आवडतं तेच प्रियांश सांगणार होता. त्याला चॉकलेट फ्लेवर खूप आवडतं, सो आम्ही चॉकलेट फ्लेवरच घेतला. त्यानंतर मग बाहेर आलो तर त्याचे पाय दुखायला लागले, तरी पण म्हणतोय कसं की मला केक पकडायचा आहे. बरं नको, केक पकडताना जर खाली पडला तर उगीच वेस्ट जाईल, तर त्यापेक्षा माझ्याकडेच दे. त्यानंतर मग आम्ही बाईकवर बसून, पुढेच होता स्वाद रेस्टॉरंट, सो तिथे गेलो. तर तिथे ऑलरेडी सगळी पब्लिक जमा झाली होती आणि त्यांनी स्टार्टर मागवला होता. त्यानंतर मग आम्ही पण त्यांना जॉईन झालो तिथे. आणि आय थिंक आम्ही गेलो तेव्हा सेकंड स्टार्टर आला होता. सो आम्ही सगळ्यांनी गप्पा केल्या, मज्जा मस्ती चालू होती खूप अशी, सगळेजण होते. आणि प्रियांशनी नंतर स्टार्टर वगैरे खाऊन झाल्यानंतर प्रियांच्यासमोर प्लेट ठेवली होती, तर त्याला भूक लागली होती की कधी येणार आहे डिनर. सो ही वॉज वेटिंग फॉर दॅट. त्यानंतर मग थोडीफार त्याने पुष्पाची ॲक्टिंग वगैरे करत होती. त्यानेच थोडाफार मज्जा आणली तिथे, कारण खूप बडबड करत होती खूपच. सगळीजणं हसत होती त्याच्यावर, तो करत होता त्याच्यावर. आणि त्याची एक वेगळीच लँग्वेज आहे. तुम्हाला मी थोड्या याच्यामध्ये व्हॉल्यूम ठेवेल त्याची लँग्वेज ऐकण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट केला होता, म्हणजे डिनर झाल्यानंतर. तर सगळेजणं हॅपी बर्थडे करत होते. रादर आहे ना केक कापल्यानंतर असा विचार चालला होता की मी एखादा पीस तरी घेईन खायला, पण डिनरच एवढा भयंकर होता आणि खूप स्वादिष्ट होता ना की केकचा पीसही नाही केला यार. रादर केकही खूप छान होते सगळे. त्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं तेव्हा पाऊस पडत होता एक्झॅक्टली, पण नशीब का आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग थोड्या वेळाने पाऊस गेला. तुम्ही बघू शकता पाणी किती साठलं होतं तिथे. सो आता आम्ही निघणार आहोत.